जर तोंडी लावायला काहीही नसेल तर ही ताकातली मिरची एकदा करून ठेवा. 2 वर्ष टिकणारी, कुरकुरीत आणि जबरदस्त चविष्ट. आज मी तुम्हाला ओल्या मिरचीपासून सुकवून तळेपर्यंत संपूर्ण रेसिपी दाखवणार आहे. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचसोबत बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपी पोस्ट केल्यावरती लगेच तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येत जाईल. मग बघूया ताकातली मिरची कशी बनवायची. तर आता इथं जी आम्ही मिरची घेतली ती मीडियम तिखट आहे. तर तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही जास्त तिखट असणारी मिरची घेऊ शकता. मिरची स्वच्छ धुवायची आणि कोरडी करून घ्यायची पूर्ण, आणि अशा या पद्धतीने लांब लांब चिरून घ्यायची तिला. आता इथं आम्ही रेडीमेड ताक घेतलेलं आहे. तुम्ही घरी बनवलेलं ताक घेऊ शकता तरीही चालेल. आता ताक एवढं टाकायचं की आपली मिरची चांगली बुडेल ताकामध्ये. यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिंग, काळं मीठ आणि आपलं साधं पांढरं मीठ. चांगलं सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. मिरची बघू शकता ताकात चांगली बुडलेली आहे, इतकं आपण ताक टाकलं आहे त्याच्यामध्ये. आता हे आपल्याला झाकण ठेवून एक पूर्ण रात्रभर मुरत ठेवायची मिरची. मिरची ताकात मुरल्यानंतर थोडासा तिचा कलर चेंज होतो. त्या टायमाला तुम्हाला असं वाटेल की आपली मिरची खराब झाली, तुम्ही काढून फेकून द्याल, पण फेकू नका, तसंच राहू द्या. मिरची आपली खराब झालेली नसते, फक्त ताकामुळे तिचा कलर चेंज होतो. आपण दुसऱ्या दिवशी एक ऊन जसं पडायला लागलं ना, तसं ताकातून मिरची काढून घेतली आणि ताटात पसरवलेली आहे. त्यामुळे थोडंसं मीठ टाकलेलं आहे वरतून आणखीन. ही मिरची आपल्याला 2 दिवस कडकडीत उन्हात सुकवायची. सुकवल्यानंतर इथे बघू शकता छान अशी मिरची आपली सुकवलेली आहे. मला तुम्हाला इथे एक सांगायचं आहे, मिरची बनवताना जरा जास्तच बनवा. आम्ही डबल काम केलेलं आहे. या मिरच्या आम्हाला 15 दिवससुद्धा काही टिकलेल्या नव्हत्या, त्यामुळे आम्ही पुन्हा आणखीन एकदा बनवल्या. बरं, तळताना बघू शकता मस्त छान आपली कुरकुरीत अशी मिरची तळलेली आहे. वरम भातासोबत तर अप्रतिम लागते. आमची मीडियम तिखट मिरची असल्यामुळे एक व्यक्ती 4-5 मिरच्या आरामात खात होता आमच्या घरात. तरी तुमची जास्त तिखट असेल तर 1-2 खाऊ शकतो. अंडी लावायला काय बनवायचं याचा विचारच करू नका, वर्षभर उपयोगी पडेल. तळल्यानंतर इतकी कुरकुरीत होती की थांबवत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.